15 ऑगस्ट रोजी जिल्ह्यात झालेल्या उपोषणाबाबत तसेच नागरिकांना दिलेल्या आश्वासनाबाबत बैठक पार पडली असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले। तर याचबरोबर त्यांनी काही ठळक मुद्द्यांवर चर्चा देखील केली आहे। गणेश उत्सवाच्या तोंडावर आढावा बैठक घेतात, अतिवृष्टी सुद्धा झाली, काय नेमक्या चर्चा झाली? बघा असं आहे, 15 ऑगस्टला काही उपोषण करताना मी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद सीओ आणि अन्य प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आम्ही त्यांना परत एकदा तुमची बैठक घेऊ आणि न्याय देऊ असं वेळ त्याच वेळी दिलेला। त्यानुसार आजची आज सगळ्या बैठका आमच्या झाल्या आणि बहुतेक विषयांवर आमची चर्चा झाली, काही विषयावर निर्णय दिला गेला। त्याचबरोबर येणाऱ्या गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आमच्या बीडीओंबद्दल सगळ्या जिल्ह्याच्या बीडीओच्या लोकांबरोबर आमची बैठक झाली। PWDचे सगळे अधिकारी, मग तिन्ही याच्यामध्ये केंद्राचे, राज्याचे आणि जिल्हा परिषदचे खड्डे बुजवण्याच्या संदर्भात काय परिस्थिती आहे त्यावेळी बाबतीमध्ये आमची चर्चा झाली। लवकरच आम्ही सगळेजण आढावा घेण्यासाठी आम्ही जिल्हाभर, मी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद सीओ चारही बाजूनी सगळीकडे फिरणार आहोत। म्हणून एकंदरीत आणि त्याचबरोबर आरोग्य विभागासंदर्भात पण आता येणाऱ्या सणासुदीच्या निमित्ताने जो पावसाळा पडला त्या निमित्ताने काही रोगराई होऊ शकते, या दृष्टिकोनातून औषधाचा साठा असो, डॉक्टरांची यंत्रणा असो, या सगळ्या यंत्रणेला सतर्क करण्याचं काम जिल्ह्याचं प्रशासन म्हणून आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आम्ही आज त्या संदर्भात बैठका घेतलेल्या आहेत। किती नुकसान झालं काय पावसामध्ये? काय ना आता नुकसानाचं काहीच नाही आमच्याकडे, अतिशय आम्ही सुदैवाने कुठलंही नुकसान झालं नाही। काही भागामध्ये पाणी साचलेलं, पण त्या तहसीलदारनी त्या आमच्या यंत्रणेने ते ट्रॅफिक दुसऱ्याकडे डायव्हर्ट केलं। उदाहरण आचरा कणकवली काही भागामध्ये पाणी साचलेलं, लगेच आमच्या यंत्रणेने तिथे त्यांना डायव्हर्ट केलं। म्हणून कुठल्याही पद्धतीने नुकसान झालेलं नाही आहे, फक्त येणाऱ्या दिवसाच्या दृष्टिकोनात आता पाऊस सुदैवाने थांबलेला आहे। आता आम्ही खड्डे भरण्याची परत प्रक्रिया जोमाने चालू करू शकतो, त्यावर आमच्या सगळ्यांची आढावा बैठक झाली। साहेब, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांची भेट झाली। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राज ठाकरेंच्या सोबत घेण्याचे काही हालचाली आहेत? बघा असं आहे, सगळे रस्ते शेवटी देवाभाऊकडे जाऊनच थांबतात। कोणी कितीही काय बोललं तरी, कोणी कितीही बंधुप्रेम दाखवलं तरी, पण सगळे रस्ते आणि सगळे दरवाजे शेवटी आमच्या देवाभाऊंकडेच जाऊन उघडतात। आणि म्हणून प्रत्येकजण तिथे जाऊन आपल्या आपल्या पद्धतीने न्याय मागण्याचा प्रयत्न करतो। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्नी राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार या नुकत्याच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संबंधित एका स्नेहसभेत उपस्थित होत्या, त्यामुळे चर्चेला उधाण आले। अतिशय चांगली बाब आहे। कोणही संघाच्या विचारावर चालण्याच्या दृष्टिकोनातून अगर पुढाकार घेत असेल, आमच्या संघासाठी हिंदुत्व हे राष्ट्रत्व आहे आणि जो राष्ट्रावर प्रेम करणारा नागरिक आहे तो राष्ट्रीय स्वयंसंघाचे विचार स्वीकारून अगर आपल्या राष्ट्राला आणि हिंदुत्वाला अगर भक्कम करत असेल तर त्याचं स्वागतच करायला पाहिजे। सुषमा अंधारे यांनी आपण वारहा जयंती साजरी करण्याचं स्वागतच केलं आहे, मात्र यावरती त्यांनी टीका करताना असं म्हटलं की नितेश राणेंनी एक दिवस वारहा अवतारात वावरलं पाहिजे। हो, जेव्हा अवतरेन तेव्हा त्यांनी माझ्या आजूबाजूला यावं फर्निचर घेऊन, कारण त्यांचं फर्निचरवर फार वेगळं प्रेम आहे असं आम्ही बीडवरून ऐकलेलं आहे आणि म्हणून त्याच्यात आम्ही काय जास्त बोलणं उचित आहे। चला, थँक्यू। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची नागपूर येथे निवासस्थानी जाऊन सांत्वनपर भेट घेतली। फार पॉवरफुल होता, पण एंड्रीनचा लगेच वास यायचा, लगेच म्हणजे एंड्रीन असं हे असलं बाहेरच ते विषारी होतं। एंड्रीन फार म्हणजे शरीराला घातक होतं। 10 वर्ष सरपंच होते, झाल्यावर पेट्रोलचा जास्तीचा एफीचा द्यायला सुरुवात झाली। तिथं लोकांनी उतरल्यावर तिथल्या तिथं जावं, तिथं 5, 6 म्हणजे 5, 7 पर्यंत आपण नाही, इथे 1.5च होता, पण सुपर पिल्लर हे सगळं धरून मी वर्ध्याला माझ्याच कार्यक्रम होते।
आमचं भांडण आणि मागण्या सरकारकडे आहेत असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. आदेश दिले, काय नोंदीच्या अडचणी आहेत प्रमाणपत्र देण्यास सूचना केलेल्या सोडवा. तुमच्या शिष्टमंडळाला त्या ठिकाणी आमंत्रण होतं पण तुम्ही शिष्टमंडळ आलं नाही. आमचं म्हणणं काय आहे, माननीय शिंदे साहेबाच्या समितीकडे आमच्या मागण्या राज्य सरकारकडे त्याच्यामुळे आमच्या शिंदे समितीवर नाराजी नाहीच. शिंदे समितीला आमचं काही म्हणणं पण नाही, रुसवा पण नाहीये काही. शिंदे समिती कशासाठी गठीत केली सरकारनं, त्यांनी रेकॉर्ड शोधावेत, त्या रेकॉर्डमधून नोंदी शोधून काढाव्या, ज्या नोंदी शोधल्या त्यांचे प्रमाणपत्र देण्यात यावं, ज्यांचे प्रमाणपत्र मिळाले त्यांना व्हॅलिडिटी देण्यात यावी आणि त्यांनी जे काही काम केलंय त्याचा अहवाल सरकारला सादर केला. तर त्यांनी 58 लाख नोंदीचा अहवाल सरकारकडे दिला. आता आमचं काम शिंदे समिती कशी होतं नाही, आमचं काम आता सरकार मराठा आणि कुणबी एक हा जे आर तुम्ही आता काढू शकता, कारण तुम्हाला आधार आहे शिंदे समितीने दिलेला 58 लाख नोंदीचा अहवाल. राहिला दुसरा विषय, शिंदे समितीनं तातडीनं हैदराबादच्या गॅझेटियरचा अहवाल देणं गरजेचं आहे. 11 महिने झाले शिंदे समिती त्याच्यावरती अभ्यास करते आणि सातारा संस्थान आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅझेटियर देणं शिंदे समितीनं सरकारला देणं आवश्यक. सरकार जर म्हणलं तर 1 मिनिटात अहवाल देते. आम्हाला अशी शंका आहे की शिंदे समितीला अहवाल देवेंद्र फडणवीस साहेब देऊ देत नाही. आमच्या हक्काच्या सरकारी नोंदी असून सुद्धा दिल्या जातात. शिंदे समितीचं हमेशा कौतुक केलं आम्ही. शिंदे समितीने चांगलं काम केलंय, नोंदी शोधल्यात, त्यांचं काय कौतुक करणार. आम्ही का जावं, आमचं काही म्हणणं गरहणच नाही त्यांच्याविषयी ते जर गरहण असतं तर ठीक होतं. व्हॅलिडिटी कोण देत नाही, संजय शिरसाट साहेबांचं मंत्रालयातले अधिकारी हे देत नाहीये. परत ज्या नोंदी सापडल्यात त्याचे कुणबी प्रमाणपत्र कोण देत नाही, महसूल विभागाचे बावनकुळे साहेबाचं मला वाटतं मंत्रालय येते ते देत नाहीयेत. मग हे जाणून बुजून चालेल. समिती तर नोंदी शोधती, शोधत नसते तर त्यांनी शोधावं एवढं सांगायसाठी तर जावं का आम्ही त्यांना, फक्त तुम्ही नोंदी शोधा. जर त्या शिंदे समितीला सरकारनं मुदतवाढ दिली, राव ऑफिसच नाही, पुढं काम करायचं शिंदे समितीने. किती एखाद्या जातीच्या गरिबांच्या लेकराला येड्यात काढावं हे पण कळायला पाहिजे. तुम्हाला वाटतं का देवेंद्र फडणवीस साहेब मराठी येडे आहेत, त्यांना काही कळत नाही? तुम्ही समितीला मुदतवाढ दिली हो, पण त्याच्याकडून तुम्ही अहवाल घेतला गॅझेटियरचा, तिन्ही पण नाही घेतला. का नाही घेतला याचा अर्थ तुम्हाला आरक्षण मराठ्यांना द्यायचं नाही. वाचून झालं ना कदरले ते. ज्यावेळेस त्याच्या तारदड साहेबच होते आधी, त्यावेळेसच समितीचं वाचून झालं होतं, त्याच वेळेस झालं होतं. आता पुन्हा पुन्हा काय वाचायचं का? त्यात वाचायला काय, नोंदी आहेत त्या लागू करायच्या. किती कल्याण करायची सोपी गोष्ट फडणवीस साहेबाकडे. शासकीय नोंदी आहेत, दस्तऐवजी नाही म्हणायचं काम नाही कोणाचं, कोणीच नाही अडू शकत. ते द्यायचं नाही म्हणल्यावर याला अडमुठी भूमिका म्हणते. आणि शिंदे समितीकडे आम्ही जाऊन काय म्हणा, त्यांना म्हणा का मागण्या मान्य करा आमचं, त्यांच्या हातात येते, सरकारच्या हातात येते. आमचं भांडण आणि मागण्या सरकारची. पण शिंदे समितीच्या कार्यशैलीवर तुम्ही समाधानी आहात, मात्र त्यांना काम करू दिलं जात नाही असं तुमचं आरोप आहे का? शिंदे समितीकडून जर काही आडमोठेपणाची भूमिका सरकारनं केली नसती असं जर आपण म्हणायचं असलं तर आतापर्यंत त्यांनी अहवाल घ्यायला पाहिजे होते. ज्या सरकारी नोंदी आहेत त्याचा तरी एक भाग झाला गॅझेटियरचा, तो त्यांनी अहवाल स्वीकारून घ्यायला पाहिजे होता सरकार. म्हणजे आम्हाला वाटलं असतं सरकार आडमोठ्या भूमिकेत नाही, शिंदे समितीला काम करू देतो. दुसरं, जो तुम्ही अहवाल 58 लाख नोंदीचा स्वीकारला अहवाल, तो स्वीकारल्याच्या नंतर मराठा आणि कुणबी एक आहे आदेश काढायला पाहिजे होता. का नाही काढला? तुम्ही केसेस का नाही मागे घेतल्या? किती लाखो पोरावर कोटी केसेस केल्या, घेऊ म्हणले का नाही? तुम्ही बलिदान केलेले कुटुंबाचे पैसे रोखले, त्यांच्या नोकऱ्या रोखल्या. इतका द्वेष मराठ्यांविषयी मुख्यमंत्र्याला असावा, इतका द्वेष. शिंदे समिती आत्ता पळती, गठीत झाली कधी? मला वाटतं 2 किंवा 3 जुलैला. आता म्हणजे त्यांना 6 महिन्याची मुदत वाढली. आताच कसं काय शिंदे समिती संभाजीनगर आली हो? आम्ही घुमळले घष्ट आम्हाला आताच कसं काय आली? इतक्या दिवसात कमी आली. काय नादी लावायचं आम्हाला? फडणवीस साहेब आम्ही नादी लागत नाही. तुम्हाला वाटत असेल चर्चा करा,
मग शिंदे समिती समजून सांगितलं म्हणजे मागण्या तुमचं आणि खापर शिंदे समिती थोडी टाकाय. तुम्हीच उलट जाहीरपणानं छत्रपती संभाजीनगरमधून सांगतो, फडणवीस साहेब तुम्ही शहाणे असाल, आमच्या हक्काचा दस्तावेज गॅजेटेरियन त्यांचा अहवाल घ्या आणि लागू करून टाका. लोक तुमची पाठ थोपटतील. आणखीन संधी गेलेली नाही. मी एकदा जर 27 अंतरवाली सोडली, मी मुंबईत येत असतो आणि कोण अडीत तेही लोकशाही मार्गानं बघत असतो. आणि मराठ्यांना यावेळेस शस्त्र उपसावं लागतंय. लोकशाहीचं पर्याय नाही, शस्त्र उपसावंच लागतंय. जे लोकशाहीचं शस्त्र आहे ते उपसावं लागतंय आणि मुंबईत यावं लागतंय. कोण अडवतंय ते बघतो.